दहीहंडीचं नियोजन हे नगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत इतकी मोठी दहीहंडी झालेली नाही। ते आमचे नगरसेवक भैया परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही दहीहंडी पार पडणार आहे। त्या दहीहंडीला बक्षीस सुद्धा इतका मोठ्या प्रमाणात आहे की 33,33,333 रुपये असं बक्षीस ठेवलेलं आहे। आणि ती दहीहंडी 7 थरापर्यंत दहीहंडी आम्ही मुंबईमध्ये पाहिली, पण ही नगरची दहीहंडी ही राज्यात सगळ्यात मोठी दहीहंडी असणार आहे। ती म्हणजे 9 थरापर्यंत दहीहंडी असणार आहे। मुंबईमध्ये सुद्धा आम्ही प्रतिष्ठानची दहीहंडी घेतली, ती दहीहंडी 7 थरापर्यंत होते। अनेक दहीहंड्यांना मी त्या ठिकाणी सहभागी झालो। 7 थरापेक्षा दहीहंडी कुठलीच मोठी झाली नाही, पण ही आपली दहीहंडी ही 9 थरापर्यंत असणार आहे। श्री निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने अहिल्यानगर मध्ये 31 तारखेला 31 ऑगस्ट 2024 या दिवशी भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे। या दहीहंडीमध्ये 3 ढोल पथक आपण त्या ठिकाणी वाद्य सादर करणार आहेत आणि मुलींचं जे लाठी काठीचं जे प्रशिक्षणाचं जे पथक असतं, जे आता घटना घडली त्याच्या अनुषंगाने आपण ते पथक पण त्या ठिकाणी लावलेलं आहे। आणि कालीचरण महाराज हे या दहीहंडीला उपस्थित राहणार आहेत। त्यांचं बी प्रवक्ते म्हणून त्या ठिकाणी ते 2 शब्द बोलणार आहेत। आणि खासदार साहेबांचे खासदार म्हणजे निलेश लंके साहेबांची खासदारपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच अहिल्यानगर शहराच्या वतीने त्यांचा नागरी सत्काराचंही त्या दिवशी आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला दहीहंडीच्या कार्यक्रमाला सर्व अहिल्यानगर वासियांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं ही नेहरू मार्केट सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो। या दहीहंडीचं बक्षीस आपण 33,33,333 हे ठेवलेलं आहे। याचं कारण का आपण दहीहंडी झाल्यानंतर दुसऱ्या तारखेला दहीहंडी करत असल्या कारणानं गोविंदा पथक दहीहंडी फोडायला येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आपण हे बक्षीस ठेवलेलं आहे। आणि 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला हे बक्षीस ओरिजिनल स्वरूपात देण्यात येणार आहे। दहीहंडीच्या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे ते गर्दी खूप होणार आहे दहीहंडी कार्यक्रमाला। तर महिलांचं हे नियोजन मध्ये बॅरिकेडिंग टाकून एका साईडला महिला आणि जिथेही दहीहंडी होणार आहे त्या ठिकाणी नेहरू मार्केटचं मोठं ग्राउंड असल्या कारणानं महिलांची व्यवस्था तिथं केलेली आहे। तसेच पोलीस प्रशासनाची बी सर्वांची परवानगी घेऊन असं नियोजन करण्यात आलेलं आहे। आता गोविंदा पथकाने ज्यांनी संपर्क केले त्याच्यामध्ये नाशिक आहे, रत्नागिरी आहे, मुंबई आहे, आम्ही त्यांची नोंद करून घेतलेली आहे, त्यांनी संपर्क केलेला आहे।